संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भातले संसदेचं पावसाळी अधिवेशन मागच्याच आठवड्यात सुरू झालं, मात्र 5 दिवस काही कामकाज होऊ शकलं नाही. आज आता दुसरा आठवडा उजाडलाय. आता दुसरा आठवडा सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे. पेपर फुटीचं प्रकरण, विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज यावरून विरोधक सरकारला निश्चित घेरणार. सरकार परीक्षा सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडणार आहेत, तर विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान खडाजंगी होण्याची शक्यता आहे. रस्त्यावरच्या संघर्षानंतर आता संसदेमध्ये महासंग्राम होणार आहे. सरकारची चर्चेची तयारी आहे. विरोधक मात्र ऐकणार का, याकडे आपलं लक्ष आहे. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा दुसरा आठवडा सुरू होतोय. परीक्षा सुधारणा विधेयक आज संसदेमध्ये सादर केलं जाणार आहे आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग लोकसभेमध्ये हे विधेयक मांडणार आहेत. याबरोबरच विविध महत्त्वपूर्ण विधेयकं आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर जोरदार चर्चा होईल अशी शक्यता आहे. पहिल्या आठवड्यामध्ये झालेला गदारोळ पाहता आता दुसऱ्या आठवड्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तेव्हा राजधानी दिल्लीत आज होणाऱ्या संसदेच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सुद्धा हाय अलर्टवर आहे. तर सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक म्हणजे नेमकं काय आहे, पाहूया आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. पहिला केंद्रीय पेपरफुटी विरोधी कायदा आहे. या कायद्याला 12 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 21 जून 2024 पासून तो देशभरात लागू होईल. प्रवेश परीक्षांमधील पेपरफुटी, कॉपी आणि परीक्षा घोटाळे रोखणं हा याचा उद्देश आहे. या कायद्यानुसार पेपरफुटी करणाऱ्यांना 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. जर एखादी टोळी सामील असेल तर शिक्षा 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड आहे. जर परीक्षा संस्था पेपरफुटीसाठी दोषी आढळली तर शिक्षेमध्ये 1 कोटी रुपयांचा दंड, परीक्षेच्या संपूर्ण खर्चाची वसुली आणि पुढील 4 वर्षांसाठी कोणतीही परीक्षा घेण्यावर बंदी यांचा समावेश आहे. या कायद्यानुसार गुन्हेगारावर अजामीनपात्र आरोप लावले जातात. प्रकरण तडजोडीनं मिटवता येत नाही. प्रकरणाचा तपास DSP किंवा वरिष्ठ अधिकारी करतात. आज आणखी सविस्तर चर्चा करूया. माझे सहकारी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ओम, सगळ्यात महत्त्वाचं, देशभर सध्या हे सगळं प्रकरण गाजत आहे. केवळ नीट पेपरफुटी नाही तर या आधी सुद्धा अनेकदा पेपरफुटी झालेत. आता पुढे या सगळ्या गोष्टीला अटकाव व्हावा यासाठी आता संसदेमध्ये हा महत्त्वाचा कायदा आणला जाणार आहे. त्यावर चर्चा होईल. काय काय नेमकं आता अपेक्षित आहे? निश्चितच अनुपमा, आपण पाहिलं असेल तर आजचा दिवस हा देशातल्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पेपरफुटीच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं विधेयक ज्याचा सुतोवाच स्वतः राज्याचे सुतोवाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलं होतं. तो पेपरफुटीच्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आज सरकारकडून संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. या विधेयकाच्या दरम्यान दोन्ही पक्ष, सत्ता पक्ष असेल आणि विरोधी पक्ष असेल, यामध्ये गरमागरमीची चर्चा देखील होईल. कारण आपण पाहिलं असेल की पहिला आठवडा हा अत्यंत वादळी ठरला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून संसद बंद पाडली गेली आणि अखेर आज या आठवड्याच्या म्हणजेच कामकाजाच्या आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आजच्या या दिवशी विधेयक मांडलं जातं आहे. मुख्यत्वे सरकारकडनं विधेयक मांडताना कुठल्या गोष्टींचा उल्लेख केला जातो आणि त्याला विरोधी पक्षाकडनं कशा पद्धतीनं उत्तर दिलं जातं आहे हे पाहावं लागणार आहे. अनेक दिवसानंतर संसदेमध्ये सरकार आणि विरोधक आमनेसामने आल्यामुळे एक चुरससुद्धा पाहायला मिळू शकते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणावरून विरोधकांची भूमिका काय असणार आहे. विरोधक या विधेयकाच्या अंतर्गत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे त्याला सपोर्ट करतायत, त्याला विरोध करतायत, की त्यावर वेगळ्या पद्धतीची काही भूमिका विरोधकांकडनं मांडली जाते हे पाहावं लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतः देशाचे विरोधी पक्षनेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि पोलीस हल्ल्याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजीसुद्धा व्यक्त केली आणि त्यासोबतच या हल्ल्याची जबाबदारी, पोलिसांच्या कारवाईच्या संदर्भातली जबाबदारीची निश्चिती व्हावी या सगळ्या संदर्भात पत्र लिहून त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या मागण्या देखील केल्या. त्यामुळे संसदेमध्ये मांडलं जाणारं विधेयक आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या संदर्भात राहुल गांधी यांनी अमित शहांना लिहिलेलं पत्र, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज संसदेत होणारं कामकाज हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं आहे. त्यामुळे संसदेत सरकारकडून मांडलं जाणारं विधेयक, त्यावर विरोधकांकडून केली जाणारी चर्चा, गरमागरमीची सगळं वातावरण, यामध्ये विरोधकांच्या आणि सरकारच्या चर्चेत विद्यार्थ्यांच्या हाती काय लागतंय
हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. त्यामुळे आज संसदेत जे विधेयक मांडलं जाणार आहे खरं त्या आहे ओम, माध्यमातून एकतर विद्यार्थ्यांना आत्ता आणि रस्त्यावरची लढाई विद्यार्थ्यांची संपलेली आहे आणि आपल्या संदर्भात म्हणजे विद्यार्थ्यांच्या हितासंदर्भात संसदेमध्ये नेमकं काय घडतंय याकडे फक्त सामान्य जनतेचं नव्हे तर या विद्यार्थ्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.